विचार केला की बाबा रात्रीचं ठीक आहे शेतकऱ्यांचं काय मला जागा या देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे इलेक्ट्रॉल बॉन्ड आले। हे इलेक्ट्रॉल बॉन्ड नरेंद्र मोदींनी ज्या लोकांना दिले, मग त्यात अदानी सर्व कंपन्या आहेत। या कंपन्यांना या 27,000 कोटी रुपयाचं हे मीटर बसवण्याचं काम दिलेलं आहे। एक तर हे आज मीटर दिलं जाईल त्याची 16,000 किंमत आहे। पहिलं 3,000 शासन भरतं आणि नंतर जे जवळजवळ 12,000 रुपये हे ग्राहकांना भरावे लागणार आहेत। आणि म्हणून आम्ही या स्मार्ट मीटरला प्रखरपणाने विरोध केलेला आहे। या ठिकाणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोर्चा काढून इथले चीफ इंजिनियर काटकरला सांगितलं आणि अदानी ग्रुपची अदानी सोल्युशन कंपनीची माणसं जी होती त्यांना आम्ही आज या जागेतून हाकलून लावलेला आहे। भविष्य काळामध्ये यांनी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जर काय मीटरची सक्ती केली तर दाडक्यांना आम्ही त्यांचे टक्कर फोडू आणि मीटर बसवून देणार नाही। आज जे ऑफिस बंद झाले हे तात्पुरतं बंद झाले की कायमस्वरूपी बंद झाले? नाही, अदानी कंपनीला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा वरद असा आहे ते ह्या पद्धतीने करणारच। तुम्हाला कागलच्या चेकपोस्टवरचा अनुभव आहे। साधारणपणे 10 कर्मचारी होते आणि 10 कर्मचाऱ्याला या राज्य सरकारनं 2,000 पोलीस तैनात केले। म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही आणि दडपशाही या भारत देशामध्ये येत आहे। त्याला प्रखरपणाने जोपर्यंत रद्द होत नाही जात नाही तोपर्यंत आम्ही विरोध करणार नाही। बसवलेला जरी मीटर असेल तर शेवटला त्याच्याबद्दल आपल्याकडं वीज वितरण कंपनीची एक संघटना आहे। त्या संघटनेकडे आपल्याला त्याच्या तक्रारी देता येतील। आम्ही हा पहिला टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांच्याकडे मीटर बसवलं असेल त्यांच्या हरकती आम्ही वीज आयोगाकडे करणार आणि सदरची मीटर परत घ्या म्हणून त्यांना सांगणार। कंदील आंदोलन एवढ्यासाठी करण्यात आलं की भविष्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यच नाही सर्व जनतेला कंदील घ्यायला लागतील आपल्याला। कारण वीज एवढी महाग होणार आहे, विजेचे बिल एवढे महाग येणार आहेत आपल्याला की लूट ज्याला म्हणतो आपण, एका खिशात तुम्ही पैसे दिलेले 10 रुपये आणि तिकडे 100 रुपये काढून घेते हे गव्हर्नमेंट, हे आता जनतेच्या लक्षात हळूहळू येईल। त्याचा आम्हाला विरोध आहे। स्मार्ट मीटर, नाव स्मार्ट ह्यांचं, मग प्रीपेड मीटर ह्यांचं, प्रीपेड मीटर वेगळं, आणि आम्हाला कशा करताय तुम्ही सक्ती करू नका, ऐच्छिक ठेवा असं आमचं मत आहे। कारण हे जे काय सगळं चाललेलं आहे तो निधी जो निवडणुकीला घेतात विधानसभा लोकसभा हे केंद्र सरकार राज्य सरकारची घेते, त्या निधीची परतफेड कुठनं करायची तर 12-13 कोटीच्या जनतेतनं खिशेतनं काढून द्यायची। ही पद्धत जी आहे ती आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची पद्धत काही उद्योजकांची आहे, तीच पद्धत आता या प्रीपेड आणि स्मार्ट मीटरमध्ये आम्हाला दिसून आलेली आहे। आज आपल्याला काय कळणार आहे किती युनिट झाले आपले, 50 झाले, 100 झाले, 200 आले, तिथं 50 युनिट वाढवले, 100 युनिट वाढवले, कुणाला अपील करायचं आम्ही, कुणाला विचारायचं आम्ही, विचारू शकत नाही आपण त्या बाबतीत। आज 4,000 इथं लोक आहेत, मीटर इथं 22 वर्ष काम करतायत, त्यांच्या रोजीरोटीचं काय? 22,000 म्हटलं लोक जातात, जवळजवळ 4,000 लोक आहेत, गुणिले 5 म्हटलं तर बघच्या किती लोक होतात, ती बेरोजगार झाली। राज्यामध्ये 1 लाख लोक बेरोजगार होत आहेत, त्यांच्या पोटापर्यंत काय? ह्याचा विचार कोण उद्योजक करणार नाही, ते शासन करणार नाही आहे। आणि मग शेतकऱ्यांचा विषयाला, उद्योजकांचा विषयाला ह्या सगळ्या गोष्टी विचारताना आदेश कुणाचे पाळताय तुम्ही तर अदानीचे पाळताय। म्हणजे हळूहळू जे म्हणतो आपण ना, देश अदानी चालतायत काय, राज्य अदानी चालतायत का? होय, तेच चालवत आहेत आणि शासन आमचं आहे त्यांच्या नतमस्तक झालेलं आहे आणि शासन आम्हाला बळी देते। त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही स्मार्ट मीटरला विरोध केलेला आहे। अधिकारी हातबल आहेत, अधिकाऱ्यांचा आदेश पालन करणं हा त्यांचं कर्तव्य आहे, पण तो हातबल आहे। आमची भूमिका, आमचा राग व्यक्त केला तो ते अदानीची माणसं या कार्यालयात बसवलेली आहेत, तुम्ही ती बाहेर काढा। तुम्ही ह्या महाराष्ट्रात जनता का हुशार लोक नाही आहेत आमच्याकडे, अधिकारी नाही आहेत, कर्मचारी नाहीत, आहेत ना प्रत्येक ठिकाणी। अदानीच कशाला मगाही सांगितलं तुम्हाला, तर मगाही सांगितलं ती भीक नको कुत्रावर अशी म्हणण्याची वेळ भविष्यात येणार आहे, म्हणून आम्ही कंदील आणलेले आहेत। आवळा देऊन भोपळा घ्यायची पद्धती आहे आता। दिला निधी किती, कोट्यावधी रुपये दिला, अब्जावधी रुपये गोळा करणार ती मंडळी। आणि जे काय चाललेलं आहे ते जनतेच्या खिशातून लूट चालले, ती थांबवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही मोर्चा काढला। त्यामुळे तिने अधिकारी मारले, अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलेला आहे। आपण कायदा हातात कधी घेत नाही, योग्य ठिकाणी घेणार आहे आणि जिथं सक्ती होईल तिथं सक्तीला विरोध हा नक्की होईल।
मी तुमच्या माध्यमात एक विनंती करीन ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंचांना, सर्व सदस्यांना, 26 जानेवारी जवळ आले आहे, ग्रामसभेत एक मताने ठराव करा, महाराष्ट्रातला सगळ्या ठराव करा की आम्हाला प्रिपेड आणि स्मार्ट मीटर अदानीचे नको, आम्हाला MSCPचे मीटर असावेत, आम्हाला अदानी मीटर नको, अदानी हटाव देश बचाव। ही भूमिका सगळ्यांनी घेतली नाही तर भविष्यामध्ये आपण सुद्धा गुलाम होऊ, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। देतात 2,000 कोटी देतात, 10,000 कोटी 20,000 कोटी, तो त्याचा या शासनाचा विषय, केंद्र शासनाचा आणि राज्याचा काही विचार आहे म्हणून आमचे खिसे कापू नका तुम्ही सर्वसामान्य, आमच्या खिशाचं पाकिट कशाला मारताय तुम्ही? आता चाललंय सोडली तर तुम्ही काय करावं? यासाठी आमच्या तुम्हाला निवेदन आणलंय, ताबडतोब तुमच्या मंडळीकडे कळवा आणि कोणत्या मध्ये तुम्ही त्या लोकांना सूचना करा की सक्ती तेवढी करू नका। सक्ती करणार आहे, आम्ही चालून देणार नाही। मला तर एक सांगा, तुम्ही अदानीचं ऑफिस काढलंय, अदानीचे जे स्मार्ट मीटर जे बसवणार आहे त्यांच्या ऑफिसला तुम्ही जागा दिली? ही ताकद कुणाची? पहिला बाहेर काढायचे। अदानी सोल्युशन कंपनीचा माणूस नाही, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे, म्हणजे आमच्या जनतेच्या मालकीच्या। या जनतेच्या मालकीच्या इमारतीमध्ये आम्ही अदानीच्या माणसांना आत घेणार नाही, तुम्ही ती बाहेर काढायची। आज चेन्नईमध्ये बघा, चेन्नईमध्ये काय म्हणलंय बघा, अदानी समोर दिली निविदा रद्द, चेन्नई हे बघा ना, दिली ना अदानी अदानी तुम्ही त्याला कुलूप घाला आणि किल्लीची पिंजरा लावून द्या। चला तुम्ही आम्ही येणार नाही सध्या, येणार नाही सांगून येतात ते, तुम्ही कशाला पोलीस त्रास करायला? अरे कोण आहे एवढा जनतेसाठी स्वतःसाठी बसलाय? पदाधिकारी बोलू देणार बाजूला थांबा 2 मिनिटं, या अधिकाऱ्यांशी बोलतोय, मगापासून बघायला काय कलेक्टर लागून गेला का तुम्ही? हा बरोबर आहे। येत तसं आम्ही खाली बसतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।